नवले ब्रिज ऐकून अंगावर काटा येतो. एवढा डेंजर ब्रिज आहे ना तो, आणि एवढा डेंजर तो चौक आहे. रिसेंटली बघत असाल तुम्ही, अनेक अपघात होतात तिथं. आता कालचीच न्यूज आहे, एवढा मोठा भयानक अपघात झालाय त्या ठिकाणी. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अपघात म्हणता येईल त्या गोष्टीला आणि त्या प्रसंगाला. तर एवढे अपघात तिथं, एवढे ऍक्सिडेंट कशामुळे होतात, काय कारण असतात? कोणी त्याला मौत का कुवा म्हणतं, कोणी मौत का घाट म्हणतं, तर कोणी फायनल डेस्टिनेशन, कोणी भूताटकी. तर अनेक जण वेगवेगळे अशी नावं देत असतात त्या ठिकाणाला. तर एवढे अपघात तिथं का होतात, कशामुळं, काय कारण असेल? एवढं मोठं पुणे शहरात एवढे मोठे अपघात तर कधी घडतच नाहीत, आणि सारखे सारखे एकच ठिकाणी एकच जागी कशामुळे अपघात घडतात? हे काय कारण आहेत या अपघाताची? आणि त्याच्यावर काय नियोजन हे सरकार करणारे आहे का नाही, किंवा ही पुणे महानगरपालिका या गोष्टीकडे लक्ष देणार आहे का नाही? कधी या गोष्टीला फायनल तोडगा निघणार आहे, कधी होणार आहे? तर त्या ठिकाणी जास्त अपघात ऍक्सिडेंट होण्याचे कारण आहेत मित्रांनो. त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तो उतार. त्या उतारावर कुणी काहीच करत नाही. सरकारने फक्त तिथे पट्टे मारलेले आहेत. तर कसं आहे, ते पट्टे फक्त ड्रायव्हर जर नशेमध्ये असेल तर त्या पट्ट्यांनी धाड 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 गाले हाळून ड्रायव्हर शुद्धीत येतो, आणि झोपेत पण असेल तर शुद्धीत येतो. त्यासाठी ते पट्टे मारलेले आहेत. पण त्या पट्ट्यांनीच होईल का? तर नाही होत, आणि ते सक्सेस पण झालेलं नाही. अजून ऍक्सिडेंट होतातच आहे. तर त्या बोगद्यातून, जो कात्रजचा नवीन बोगदा आहे ना, तो बोगदा एकदा पास केला ना, तो सळा ढलाने पार आपल्या नवले ब्रिज पर्यंत. तर ड्रायव्हर लोक काय करतात, अनेक ड्रायव्हर आहेत, आता प्रोफेशनल ड्रायव्हर लोक, त्यांना मी नावं नाही ठेवणार, ते आपल्या व्यवस्थित पद्धतीने काळजीपूर्वक, लोकांची पण काळजी असते आणि स्वतःची काळजी असते. पण कुणी 4 पैशासाठी, बाटलीसाठी या अशा गोष्टी करतात. पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी मित्रांनो, ते एकतर काय करतात, त्या ठिकाणावरून गाडी आहे ना बंद करतात, आणि गाडी बंद केली ना तर त्या ठिकाणी गाडी अशी जोरात येते. जोरात आल्यामुळे काय, आता जुने तुम्ही ट्रक वगैरे पाहिले असतील, त्यांना एकतर एअर ब्रेक असतात. एअर ब्रेक आहे ना निकामी होऊन जातात, आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची जास्त कारण आहेत. आणि हे गाड्या बंद केलेल्यामुळे ना तो ब्रेकच लागत नाही. त्याच्यामुळे ती गाडी आहे ना त्यांना कंट्रोल होत नाही. घेरवर पण गाडी त्यांना सेट करून गाडी कुठं, आणि तो असा पूल आहे, ती अशी जागा आहे की मित्रांनो, गाडी कुठं आपण धडकू पण शकत नाही, काय नाही. सरळ एकतर गाड्या उडवतच यावं लागतं, किंवा रस्ता रोड कट करून एकतर रोडच्या खाली सर्व्हिस रोडला जावं लागतं. आणि त्या ठिकाणी एवढी वर्दळ असते ना, तर 1-2 असे चिरडलेच जातात त्या ठिकाणी. अशा त्या जागा आहे, आणि त्या अशा जागेमुळं, त्या वर्दळीमुळं हे ऍक्सिडेंट जास्तीत जास्त होत असतात. एकतर 4 पैसे वाचवण्यासाठी हे लोक आहेत ना, त्या बोगदा क्रॉस झाला की गाड्या बंद करतात, आणि डायरेक्ट गाड्या येतात खाली. मग नंतर ते गाडी स्टार्ट करायला जातात, आणि स्टार्ट केल्यावर गाडी, मग ते एअर ब्रेक असल्यामुळं ते हवा बसत नाही त्या गाड्यांमध्ये, आणि त्याच्यामुळे ब्रेक फेल होतात. याच्यामुळे ही जास्तीत जास्त कारण आहेत. अनेक ड्रायव्हर लोक पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी प्रत्येक रोडला, प्रत्येक उतारावर हे असं करत असतात. हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो. 40-50 रुपयासाठी तुम्ही करोडो लोकांचे जीव असे दावणीला नका लावू. माझ्या या व्हिडिओमधून विनंती आहे त्या ड्रायव्हर बांधवांना, जे असं करतात, मित्रांनो प्लीज गाड्या बंद करू नका उतारावर, आणि 4 पैसे वाचवण्याच्या नादात एकमेकांचा जीव घेऊ नका. खूप भयानक ती घटना झालेली आहे. अतिशय मन आहे ना, मन पिळवटून गेलं मित्रांनो. एवढी भयानक घटना आहे ना, त्या लोकांचा जीव, ज्यांचे फॅमिली मेंबर या अपघातात गेले असतील, त्यांचा जीव काय म्हणत असेल, कसं वाटत असेल त्यांना. आपण फक्त विचार करूनच आपलं मन एवढं हळवं होतंय, तर त्या लोकांना कसं वाटत असेल. तर माझे ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे, असं करत नका जाऊ. एकतर ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळं हे अपघात जास्त होतात. एक ड्रिंक अँड ड्राईव्ह पण करू नका, आणि उतारावर गाड्या अशा सोडू नका, जेणेकरून तुमचे ब्रेक फेल होतील. ब्रेक फेल झाले ना मित्रांनो, गाडी कंट्रोल होत नाही. 1-2 जीव गेल्याशिवाय गाडी काही थांबत नाही. त्याच्यामुळं गाड्या बंद करू नका, ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका, आणि सगळ्यात महत्वाचं, झोपेत गाडी चालवू नका. खूप झोप आली असेल ना, कुठंतरी एक आड जागा बघा, मस्त रस्त्याच्या बाहेर गाडी न्या, त्या जागेत लावा गाडी, आणि निवांत 2-4 तास मस्त झोप काढा, आणि त्याच्यानंतर गाड्या चालवा. जर आपल्यामुळं कुणाचा एखाद्याचा जीव जात असेल तर ते खूप चुकीचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या अनेक ड्रायव्हर बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या या व्हिडिओच्या मार्फत थोडंफार का होईना जागृत होतील, आणि 4 पैसे वाचवायच्या नादात जे ते गाड्या बंद करून उतारावर गाड्या सोडून देतात,
त्यांना पण कळेल काय कारण असतात आणि दारू पिणाऱ्या लोकांनाही कळेल मित्रांनो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.